दशाच्या दिवशी कुत्र्याला शांतपणे ही एक वस्तू खायला द्या. 7 जन्मांची गरिबी दूर होईल. तिजोरी पैसेने भरून जाईल. दशहराच्या दिवशी कोणत्याही वेळेस एखाद्या कुत्र्याला हे एक छोटेसे अन्न खाऊ घाला. अशा प्रकारे तुमच्या घरात कधीही अन्न व धनाचा अभाव होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला असे वाटेल की नवे तिजोरी विकत घ्यावी लागेल, पण तेही गरजेचे होईल. आज मी तुम्हाला एक गुप्त, दिव्य आणि रहस्यमय चमत्कारी उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हा उपाय दशहराच्या दिवशी केला तर तुमच्या 7 पिढ्यांना बैठेलरीतच धन मिळेल आणि घरात RS1 ची कमतरता कधीच न होईल. मित्रांनो पहा, दशहरा हा फक्त रावण दहनापुरता मर्यादित नाही. दशहराच्या दिवशी देवी पृथ्वी लोकातून आपल्या लोकात येते. 9 दिवस भक्तांवर आशीर्वाद विसरवून 9 दिवस कल्याण करत नंतर देवी पुन्हा आपल्या स्थानावर जाते. त्यामुळे हा दिवस सामान्य नाही. दशहराच्या दिवशी माता राणीचं विसर्जनही होतं. आणि आज ज्यावर उपाय मी चर्चा करणार आहे तो उपाय माता राणीशी संबंधित असेल, पण त्यासाठी कुत्र्याचा उपयोग नक्की करावा लागेल. मित्रांनो, 72 वर्षांनी अशी अद्भुत संधी येते आणि त्या संधी दरम्यान जर तुम्ही कुत्र्याला हे छोटेसे अन्न खाऊ घालाल तर तुमच्या आयुष्यात दुःख आणि नामोनिशाण मिटेल. तुमची सर्व त्रास दूर होतील. तुमच्या जीवनात 1% अडचण शिल्लक राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप खास आहे. जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुधारायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटापर्यंत ध्यानाने पहा. सर्वप्रथम हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा भद्रकाली हे लिहा. आता पाहूया, माणूस जितका शिक्षित असो, जितका श्रीमंत घर असो, पण घरात अन्न नसेल, थाळी रिकामी असेल तर तो घर एक रिकामा ढांचा बनतो. खरं तर प्रत्येकाचा स्वप्न असतो घर सदैव अन्न आणि धनाने भरलेलं असावं. परंतु सत्य हे आहे की आज कितीतरी लोक दररोज विचार करतात, उद्या अन्न होईल काय, काम केले तरीही घर परतल्यावर थाळीमध्ये भूक, रोटी आणि मुलांच्या डोळ्यात अधीरतेचा अश्रू हे सर्व कित्येकांचे दुःख आहे. श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांचा एकच भय आहे की घरात अन्न आणि धनाची कमतरता होऊ नये. आपण भक्ती करतो, पूजा करतो, 9 दिवस बंद व्रत धरतो, दीप, धूप, अगरबत्ती करतो. पण अनेकदा हे सर्व करून सुद्धा आपण माता राणीचे आशीर्वाद गमावतो. माता आपल्यावर रुष्ट होते आणि अन्नधनाची कमतरता जाणवते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक छोटासा गुप्त उपाय सांगणार आहे, जो माता राणीच्या विसर्जन दिनी दशहरेला करायचा आहे आणि त्यासाठी कुत्र्याचा उपयोग करावा लागेल. हा उपाय तुमच्या आयुष्यात अन्न व धनाची कमतरता कधीच राहणार नाही. दशहरा म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तो शुद्धतेचा व अच्छाईच्या विजयाचा दिवस आहे, ज्याचा रावणाचा दहन करतो. त्याच दिवशी एखादा छोटासा कर्म होतो, तो बुराईला नष्ट करतो आणि 7 पिढ्यांपर्यंत घरात अन्नधन राखतो. हा कर्म आहे दशहराच्या दिवशी कुत्र्याला एक छोटेसे अन्न खाऊ घालणे. आपण विचार कराल, कुत्र्याला अन्न देण्याने काय चमत्कार, पण शास्त्रात सांगितले आहे, कुत्रा केवळ एक प्राणी नाही, तो यमराजाचा दूत आहे. तो गरिबी, दुःख, अभाव ओळखतो. दशहराच्या दिवशी त्याला एखादी छोटी वस्तू खाऊ घालणे म्हणजे गरिबी, अभाव या नकारात्मक शक्तींना आपल्या घरातून बाहेर काढतो. पण लक्षात घ्या, त्या अन्नाची खास गोष्ट आहे. बहुतेक लोक रोटी, दूध, मिठाई देतात, परंतु मी तुम्हाला तो अन्न सांगणार आहे जो अद्वितीय आहे आणि तो खाल्ल्याने तुमच्या वंशाचं भाग्य उजळेल. शास्त्र सांगतात, दशहरा हा एक सामान्य दिवस नाही. कुत्राही सामान्य प्राणी नाही, तो यमराजाचा वाहन आहे. काल भैरव आणि भगवान शिव यांच्या रूपाशी तो जोडलेला आहे.
कारण कुत्रा अनिष्ट गोष्टी अगोदरच जाणतो, नकारात्मक ऊर्जा ओढतो। दशहरेच्या दिवशी जसं रावण दहन होते, तसं आपल्या जीवनातील अभिमान, दरिद्रता, क्रोध, लोभ, अभाव या सर्व बुराया नष्ट कराव्यात। त्या दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालणे हे एक संकेत आहे। आता पाहूया उपाय कसा करायचा, कधी, कोठे। सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल छिडका, त्यानंतर शुद्ध पाणी छिडका, कारण घर पवित्र असणं आवश्यक आहे। नंतर स्वच्छ कपडे घाला आणि रसोईमध्ये जाऊन एक थाळी तयार करा। हे सगळं करून तुम्ही पुढील चरण कराल। त्याच्या नंतर स्वयंपाकघरात जाऊन एक विशेष थाळी तयार करायची आहे। त्या थाळीत तुम्हाला 5 वस्तू ठेवायच्या आहेत। त्या 5 गोष्टी काळजीपूर्वक ऐका। या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात सहज उपलब्ध असतील। 1. गहू आणि गूळ एकत्र करून गोड पेढा तयार करा। 2. उकडलेले तांदूळ, त्यात थोडं तूप आणि थोडीशी हळद टाकून पिवळा भोग तयार करा। 3. दुधात भिजवलेले चणे किंवा चणे नसेल तर चना डाळ दुधात भिजवून वापरा। 4. गुळाचा एक छोटासा तुकडा। 5. तेल आणि 6. सर्वात खास म्हणजे घरच्या कणकेपासून तयार केलेला छोटासा गोलसर सूर्यासारखा पुरीसारखा पदार्थ तयार करा। ही सगळी 5 गोष्टी स्वच्छ कपड्यात ठेवा आणि कुठल्याही रस्त्यावर दिसणाऱ्या भटक्या कुत्र्याला प्रेमाने खाऊ घाला। तुमच्या घराजवळ जर काळा कुत्रा दिसला तर अजूनच शुभ मानलं जातं, पण जर काळा नसेल तरी चालेल। कुठलाही कुत्रा चालतो, पण हे करताना लक्षात ठेवा, मन पूर्णपणे स्वच्छ असावं। मनात भीती, तिरस्कार किंवा द्वेष नसावा। फक्त एक भावना असावी की हा केवळ कुत्रा नाही, तर भगवान काल भैरवाचं रूप आहे, जो तुमच्या घरात समृद्धीचे दार उघडायला आला आहे। आजकाल लोक कुत्र्याला लाथ मारतात, दगड फेकतात, काठीने हाकलतात, पण आपले शास्त्र सांगतात की कुत्रा हा सामान्य प्राणी नाही। शास्त्रात असं सांगितलं आहे की जेव्हा कुत्रा हे विशेष अन्न खातो, तेव्हा तो तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, दरिद्रता आणि अभाव खाऊन टाकतो आणि त्याऐवजी तुमच्या घरात अन्नधनाचं ओझं वाहू लागतं। कल्पना करा, ज्या घरात आधी रोटीसाठी तडजोड करावी लागत होती, तिथे आता भांडी भरून अन्न येऊ लागेल। जिथे आधी माणूस कर्ज फेडताना डोकं धरून बसायचा, तिथे आता धनप्राप्तीचे मार्ग आपोआप खुलतील। जिथे मुलं भुकेलेली झोपायची, तिथे आता दूध आणि मिठाईचा नैवेद्य रोज मिळेल। हा उपाय इतका प्रभावी आहे की आजवर ज्यांनी हा केला आहे, त्यांच्या जीवनात कधीच अन्नधनाची कमतरता जाणवलेली नाही। महत्त्वाचं, हा उपाय केवळ तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांसाठीही आहे। त्यांनाही हा उपाय सांगावा, जेणेकरून प्रत्येक दशहराला हा उपाय केला जाईल। यामुळे तुमच्या पश्चात सुद्धा तुमची मुले, नातवंड आणि त्यांचे पुढेही कोणी दरिद्रतेचा चेहरा पाहणार नाही। आपण बघितलंच असेल, काही घरात पैसा येतो पण टिकत नाही, अन्न येतं पण वाया जातं, किंवा दिवसातून एकदाच चूल पेटते। कारण काय? कारण त्या घरातून नकारात्मक शक्ती अद्याप गेलेल्या नसतात। दशहरेच्या दिवशी कुत्र्याला हे विशेष अन्न खाऊ घालणं हे उपाय त्या अदृश्य शक्तींना घरातून हाकलून लावतो, ज्या शक्ती तुमच्या घरात गरिबी, कर्ज, अन्नधनाची कमतरता आणतात, त्या या उपायाने दूर होतात। आजच्या काळात प्रत्येक माणूस काही ना काही दुःख सहन करत आहे, कोणी संतानासाठी, कोणी कर्जामुळे, कोणी दीर्घकालीन आजारांमुळे त्रस्त आहे। म्हणूनच हा उपाय नक्की करा। एक खास गोष्ट, जेव्हा तुम्ही कुत्र्याला अन्न देत असाल, तेव्हा प्रेमाने त्याला राम राम, जय भैरव किंवा जय माताजी म्हणत पुकारा। हे शब्द मंत्रासारखे कार्य करतील आणि ते अन्न देवतांपर्यंत पोहोचेल। जरा विचार करा,
जर एक छोटीशी रोटी, एक मिठाईचा पेढा, थोडासा तांदूळ एका भुकेल्या कुत्र्याला खाऊ घालून तुमच्या घरचं नशीब बदलू शकतं, तर का होईना तुम्ही हे केलंच पाहिजे. तुम्हाला तुमच्या मुलांना भुकेलेलं बघायचं आहे का? आईवडिलांनी वृद्धावस्थेत पैशासाठी हताश व्हावं असं वाटतं का? घरात कायम कुलूप आणि रिकामी भांडी असावीत असं वाटतं का? तर मग या दशहराला हा उपाय नक्की करा. हा कोणताही अंधश्रद्धेचा भाग नाही. ही आपल्या पूर्वजांची परंपरा आहे, जी ते बिनधास्त करत असत आणि त्यांचं घर अन्नधनाने परिपूर्ण असे. लक्षात ठेवा, खराखुरा माणूस तोच जो दुसऱ्यांना खाऊ घालण्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा तुम्ही अशा एका भटक्या उपाशी कुत्र्याला प्रेमाने अन्न देता, ज्याला जग अपमानित करतं, तेव्हा भगवान तुमच्या घरात रोजच्या जेवणाची थाळी सजवतात. तर मित्रांनो, या दशहराला रावण दहन, झांकी, आतषबाजी याचा आनंद घ्या, पण त्याआधी हा एक छोटा पण प्रभावी उपाय नक्की करा. हा उपायच तुमच्या आयुष्याला संपूर्णपणे बदलवून टाकू शकतो. लक्षात ठेवा, या छोट्या उपायामुळे तुमच्या 7 पिढ्या बसल्या जागी धन कमावतील. घरात कधीही अन्न कमी होणार नाही. गरिबी आणि अभाव कायमचे नष्ट होतील. तयार आहात ना? या दशहराला फक्त रावणच नाही, तर तुमच्या घरातील दरिद्रताही जाळा, आणि तेही फक्त एका छोट्याशा उपायाने, कुत्र्याला अन्न खाऊ घालणे. जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहा. धन्यवाद.